नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी घेऊन आलेली तुमच्यासाठीची आत्ताची एक नवीन अपडेट, ज्यामध्ये आपण बघू शकतो की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा जवळजवळ महाराष्ट्रातल्या बहुतांशी महिलांना मिळत आहेच. आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी येते की काही स्त्रिया किंवा काही महिला अशा असणार आहेत की ज्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर त्या नेमक्या कोणत्या आहेत, आणखीन त्याची पात्रता काय आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे लेटेस्ट आणि योजनांचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र राज्य सरकार महिलांचं सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक विकास यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. त्यातील एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबवण्यात येत आहे. या योजनेचे लाभ कोण असतील, अर्ज कसा करावा, कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, अर्ज कसा भरावा यासह माहितीचा आढावा आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी लाभार्थी कोण असणार आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. विधवा, विवाहित, घटस्फोटित महिला किंवा इतर ज्या कुठल्याही महिला आहेत त्या या ठिकाणी पात्र असणार आहेत. वयाची जी अट आहे ती वयवर्ष 21 ते 60 वर्ष असणं आवश्यक आहे. अर्जदार महिलेचे बँकेत खातं असणं आवश्यक आहे. आता इथं बँकेत जे खातं आहे मग ते तुमचं सरकारी बँकेतच खातं असणं वगैरे असं काही कंपल्शन नाही आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा सुद्धा कमी असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेले नसावेत. मालकीचा ट्रॅक्टर वगळता इतर कोणतंही 4चाकी वाहन असू नये. म्हणजे काही आपल्या माता भगिनी ज्या आहेत त्या शेतकरी कुटुंबातून सुद्धा बिलॉंग करतात. मग त्यांच्या नावावरती जर एखादं ट्रॅक्टर वगैरे असेल, म्हणजे ते शेतीसाठी पूरक आवश्यक असणारं जे काही व्हेइकल आहे, वाहन आहे, ते वगळता या ठिकाणी इतर कुठलंही 4चाकी वाहन आपल्या नावावरती असू नये. अर्जासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आधार कार्ड, बँक खाते पासबुक आहे, त्याच्यानंतर राज्यातील आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्मदाखलाही चालू शकतो, पासपोर्ट आकाराचा फोटो आहे, रेशन कार्ड आहे आणि हमीपत्र आहे. आता अर्जाची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन संकेतस्थळावरती किंवा प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा महासेवा केंद्रांमध्ये अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची सुरुवात ही 1 जुलैपासून सुरू असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 15 जुलैपर्यंत होती, पण ती नंतर वाढवण्यात आलेली आहे. तयार झालेल्या लाभार्थ्यांची यादी जी आहे ती 16 ते 21 जुलै दरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याचबरोबर याच्यावरती काही हरकतीसुद्धा, तक्रारीसुद्धा मागवण्यात आलेल्या होत्या, त्यासुद्धा या ठिकाणी स्वीकारलेल्या आहेत आणि अंतिम यादी जी होती ती 1 ऑगस्टला जाहीर करण्यात आलेली होती. या लाभार्थ्यांना 14 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी मदत मिळालेली होती. आता याचे फायदे काय आहेत, नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो की या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे हा निधी महिलांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी वापरता येऊ शकतो. सामाजिक आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांच्यावरती अवलंबून असलेल्या कुटुंबाची जी काही जबाबदारी आहे ती त्या काही अंशी पार पाडू शकतील. विधवा, घटस्फोटित, निराधार असलेल्या महिलांसाठी ही एक योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या योजनेचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील गरीब आणि उपेक्षित वर्गातील महिलांचं जे काही सामाजिक आर्थिक आहे, त्याचबरोबर सबलीकरण करणं या ठिकाणी साध्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अभिव्यक्तीमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये महिलांचा जो काही सहभाग आहे तो या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न या निमित्ताने या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळं या ठिकाणी असं मला वाटतं की ज्याही महिलांनी अजून या ठिकाणी अर्ज केलेले नसतील त्यांनी ताबडतोब अर्ज करायचे आहेत, कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. कागदपत्रांमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की बरीच शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बऱ्याच माझ्या अशा माता भगिनी असतील ज्यांना असं वाटत असेल की ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे, त्यांनीसुद्धा या ठिकाणी अर्ज करायला काहीच हरकत नाही. त्यांनासुद्धा या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे. फक्त एक आहे की जर तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणारा जर उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही दाखवू शकत असाल, आणखीन तुमचं जर डोमेसेल असेल तर निश्चितच तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकता. आय होप की तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण वाटली असेल. व्हिडिओ आवडला
असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.